12 Maths 1 Practice set 4.2 page number 142 question number 5 find the combined equation of lines passing through the origin each of which making angle of 30 degrees with the line 3x plus 2y minus 11 equal to 0 या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे दोन रेषा की ज्या ओरिजिन मधून जात आहेत त्यांचा आपल्याला कंबाइंड इक्वेशन विचारलेलं आहे दोन रेषा ओरिजिन मधून जात आहेत त्यांचं कंबाइंड इक्वेशन आपल्याला विचारलेलं आहे आणि त्या रेषा each of which making angle of 30 degrees with the line 3x plus 2y minus 11 equal to 0 त्या दोन्ही रेषा each of which त्यातील प्रत्येक रेषा या रेषेशी 30 मापाचा कोन करते असं म्हटलेलं आहे अशा ते दोन रेषा त्यांचा आपल्याला जॉइंट इक्वेशन विचारलेलं आहे रेषा जात आहेत ओरिजिन मधून शिवाय त्या रेषा 30 मापाचा कोन या रेषेशी करतायत आता ह्या ज्या रेषा त्याला आपण रिक्वायर्ड लाईन्स म्हणून हिला आपण गिवन लाईन म्हणूया लेट रिक्वायर्ड लाइन्स मेक angle of 30 degrees with given line let the required lines have slope let required lines have slope m1 slope equal to m1 required lines have slope equal to m1 given line is 3x plus 2y minus 11 equal to 0 its slope m2 is equal to आता फॉर्म्युला तुम्हाला 11वीच्या याच प्रकरणात आपल्याला झालेला आहे जर दिलेली रेषा या प्रकारची असेल ax by c 0 तर या रेषेचा स्लोप कसा काढता तर -a/b जनरल लाइन ax by c 0 its slope is -a/b here given line is 3x plus 2y minus 11 equal to 0 here ax by c equal to 0 slope m2 is m2 and that is equal to -a/b 3/2 -3/2 now here angle is 30 degrees we have formula we know which formula we know tan theta is equal to mod bracket m1 minus m2 upon 1 plus m1 m1 minus m2 upon 1 plus m1 m2 this is the formula for tan theta required lines make angle of 30 degrees with the given line required lines have slope m1 given line have slope m2 tan theta is the 30 degrees therefore tan 30 degrees is equal to mod m1 as it is minus m2 is minus 3/2 divided by 1 plus m1 as it is into m2 is minus 3/2 putting the values of m2 m2 value minus 3/2 m1 minus m1 no value as it is minus m2 value minus 3/2 upon 1 plus m2 value minus 3/2 हे जे सूत्र आहे ते 11वीच्या मॅथ्स मधलं सूत्र आहे tan theta equal to mod m1 minus m2 upon 1 plus m1 m2 theta is 30 degrees m1 ची किंमत आपल्याकडे नाही minus m2 ची किंमत आहे minus 3/2 1 plus m1 ची किंमत नाही into minus 3/2 या पद्धतीने आपण या किमती भरल्या आपल्याला tan 30 ची किंमत माहित आहे किती आहे 1/√3 tan 30 is equal to 1/√3 equal to m1 minus plus वजा अधिक झालं 3/2 आलं अपॉन डिवाइडेड बाय this 1
this plus minus minus 3 upon 2 m1, 3 upon 2 m1. Simplifying the step, m1 minus minus 3 upon 2 means m1 plus 3 upon 2. 1 plus minus minus is minus 3 upon 2 m1. LHS रूट RHS mod साइन. डाव्या बाजूला वर्गमूळ चिन्ह आहे, उजव्या बाजूला या ठिकाणी आपल्याला मॉड चिन्ह आहे. दोन्ही चिन्ह आपण स्क्वेअर केला की घालवू शकतो. दोन्ही बाजूला स्क्वेअर करायचं. स्क्वेअरिंग बोथ साइड्स काय लिहायचं आपल्याला या ठिकाणी, स्क्वेअरिंग बोथ साइड्स, दोन्ही बाजूचा वर्ग केला. स्क्वेअरिंग बोथ साइड्स, आपण दोन्ही बाजूंचा वर्ग करूया. म्हणजे वर्गमूळ चिन्ह पण निघून गेलं, उजव्या बाजूचं मॉड चिन्ह पण निघून गेलं. डाव्या बाजूला काय आलं आपल्याला या ठिकाणी 1 upon √3, 1 upon √3 स्क्वेअर आला या ठिकाणी इक्वल टू, उजवी बाजू काय आली तुमचा स्क्वेअर आला, ब्रॅकेट स्क्वेअर. आपल्याला या बाजूला स्क्वेअर येणार आहे. आता याला आपण सिम्प्लिफाय करूया. काय होणार 2m1 plus 3, 2m1 plus 3 upon 2, आपण क्रॉस केलं या ठिकाणी, तिरकस गुणाकार केला. 2m1 plus 3 upon 2 divided by 2 minus 3m1 upon 2, 3m1 upon 2. दोन्ही बाजूला आपण स्क्वेअर केला म्हणजे हे वर्गमूळ चिन्ह निघून जाणार आहे. या बाजूचा स्क्वेअर केला पण मॉड चिन्ह निघून जाणार. 1 upon √3 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू, हे सिम्प्लिफाय केला आपण 2m1 plus 3 upon 2 तिरकस गुणाकार केला. या ठिकाणी 2 minus 3m1 upon 2, या 2 ला हे 2 कॅन्सल झालं. इकडे काय आलं, इकडे therefore 1 upon 3 is equal to 2m1 plus 3 upon this 2 minus 3m1, 2 minus 3m1 ब्रॅकेट स्क्वेअर. या बाजूला आपण स्क्वेअर केला, 1 स्क्वेअर 1 लिहिला, √3 स्क्वेअर 3 आला इक्वल टू, या बाजूला ह्या 2 ला 2 कॅन्सल झाले, 2m1 plus 3, 2 minus 3m1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपल्याला हा स्क्वेअर करावा लागेल. या ठिकाणी प्लस आहे, या ठिकाणी मायनस आहे. आपल्याला दोन सूत्र माहित आहेत, a plus b ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर plus 2ab plus b स्क्वेअर. दुसरं सूत्र a minus b ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर minus 2ab plus b स्क्वेअर. तर या ठिकाणी आपल्याला हे सूत्र वापरता येईल. 1 upon 3 is equal to a स्क्वेअर म्हणजे ह्याचा वर्ग 4m1 स्क्वेअर प्लस मध्ये दुप्पट आहे ट्वाइस ab, या दोघांच्या गुणाकारात दुप्पट ट्वाइस ab, ट्वाइस दुप्पट करायचे 3 × 6 × 12 12m1 plus 3 square is 9 upon 2 square is 4 minus 2 3 are 6 2 are 12m1 plus 9m1 square. सूत्र प्लस आहे ते a square plus 2ab plus b square, मायनस आहे ते a square minus 2ab plus b square, याचा वर्ग लिहिला मध्ये दुप्पट 2 square 4m1 square 2 3 2, 2 3 आणि 2 चा गुणाकार 2 3 6 6 × 12 m1 आला, 3 चा वर्ग 9 आला. या ठिकाणी 2 चा वर्ग 4 आला, 2 3 6 × 12 आलं, 3 चा वर्ग 9 9m1 स्क्वेअर आला. आता हे आपल्याला तिरकस गुणाकार करता येतोय, क्रॉस मल्टिप्लिकेशन. therefore this numerator into denominator into, तिरकस गुणाकार करणे. या 1 ना आपण याला गुणूया, 4 minus 12m1 plus 9m1 square is equal to 3 into गुणायचं आहे, 3 गुणल्या किती आलं 3 4 मल्टिप्लिकेशन 12m1 स्क्वेअर 3 12 36m1 प्लस 3 9 मल्टिप्लिकेशन 27. तिरकस गुणाकार केला आपण, 1 ने ह्याला गुणलं आय असं झालं, 3 ने ह्याला गुणलं 3 into 4 12m1 स्क्वेअर 3 into 12 36m1 3 into 9 27. आता काय करायचं, एक सारखी पदे एकत्र करायची दोन्ही बाजूची. therefore 9m1 स्क्वेअर minus 12m1 स्क्वेअर, दोन्ही बाजूची पदे जी एक सारखी आहे, टर्म्स सिमिलर टर्म्स 12m1 स्क्वेअर 12m1 स्क्वेअर एकत्र लिहिला आपण, minus 12m1
मायनस 36 m1. दोन्ही बाजूला जे m1 जे आहे m1 पद जे आहे 12 m1 36 m1 आपण एकत्र केलं. हे मायनस 12 m1 36 m1 आपण इकडे घेतल्यामुळे मायनस झालं. मायनस 36 m1 प्लस 4 मायनस 27 इक्वल टू 0. आपण सजातीय पद सिंगल टर्म्स आपण एकत्र घेतलेले आहेत. m1 स्क्वेअर पहिल्यांदा लिहिलं, m1 स्क्वेअर त्याला आपण जोडून लिहिलं, मायनस आलं. पुन्हा m1 लिहिलं आपण पुन्हा स्थिर कॉन्स्टंट टर्म जे आहे ती पुढे आपण लिहिलेली आहे. या ठिकाणी आपण m1 स्क्वेअर आपल्याला करता येते. त्यानंतर m1 आणि कॉन्स्टंट सिंपल स्टेप इक्वल टू 9 मायनस 12 therefore मायनस 3m1 स्क्वेअर. 9 वजा 12 मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं, वजाबाकी करायची. 12 तर 9 गेले 3 उरले चिन्ह मोठ्या संख्येचं. हे दोन्ही वजाच आहेत. बेरीज करायची दोघांची, चिन्ह वजा द्यायचं. 36 आणि 12 48 48 m1 आणि या ठिकाणी मोठी संख्या 27 आहे. 27 मधून 4 गेले, इथे राहिले 23 राहिले. चिन्ह मोठ्या संख्येचं मायनस 23 इक्वल टू 0. बघा 12 तर 9 गेले 3 उरले चिन्ह मोठ्या संख्येचं. दोघांनाही चिन्ह समान आहे. बेरीज करायची, चिन्ह समान द्यायचं. या ठिकाणी प्लस मायनस आहे, भिन्न चिन्ह आहे. 27 मधून 4 गेले 23 राहिले, चिन्ह मोठ्या संख्येचं. आपल्याला हे समीकरण मिळालेलं आहे. हे वर्ग समीकरण आहे. याचे 3 गुणिले 23 69 चे अवयव. आता काय करू आपल्या ठिकाणी हे चिन्ह वजा हे चिन्ह इज ऑक्सिलरी इक्वेशन. दिस इज ऑक्सिलरी इक्वेशन ऑफ गिवन लाइन्स ऑफ रिक्वायर्ड लाइन्स. आपल्याला जे उदाहरणात लाईन दिलेले आहेत त्याच्या रिक्वायर्ड लाइन्स आपण म्हणतोय त्याला. त्याचं हे काय झालं ऑक्सिलरी इक्वेशन झालं. आता ऑक्सिलरी इक्वेशन मध्ये m1 ची किंमत काय भरायची तर y/x. हे कशी काय येते आपल्याला इथे कंडिशन दिलेली आहे. लाइन्स पासिंग थ्रू ओरिजिन. लाइन जर ओरिजिन जात असतील तर त्याचे इक्वेशन अशा प्रकारे येतं y=mx. जी रेषा ओरिजिन मधून जाते त्याचं समीकरण y=mx येतं. लाइन पासिंग थ्रू ओरिजिन इट्स इक्वेशन इज y=mx. आता या उदाहरणामध्ये आपण m च्या ऐवजी काय घेतलेलं आहे m1 घेतलेलं आहे. रिक्वायर्ड लाइन्स हॅव स्लोप m1 त्यामुळे y=m1x आलं. मग m1 ची किंमत काय आली तर y/x आली. ही किंमत या ठिकाणी भरायची. पुट m1 इज इक्वल टू y/x इन अबव इक्वेशन. आपण त्याच्या ऐवजी काय भरूया तर m1 च्या ऐवजी आपण लिहूया y/x. इथं आपण कसं घेतलं ते लिहिलेलं आहे. y=m1x आलं त्यामुळे m1 ची किंमत आली y/x. ती किंमत आपण आता या ठिकाणी भरूया, ह्या समीकरणात भरूया. 3m1 स्क्वेअर 3m1 मीन्स y/x स्क्वेअर m1 स्क्वेअर प्लस 48m1 प्लस 48m1 m1 मीन्स y/x प्लस 23 इक्वल टू 0 प्लस 23 इक्वल टू 0. बघा डबल चेक करून 3m1 स्क्वेअर m1 म्हणजे y/x लिहिलं स्क्वेअर प्लस 48m1 म्हणजे y/x प्लस 23 इक्वल टू 0. आता आपण हे सिम्प्लिफाय करत जाऊया, तुम्हाला उत्तर येते. देयरफॉर 3y²/x² प्लस 48y/x प्लस 23 इक्वल टू 0. दिस 23 मीन्स 23/1. या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर दिसतोय म्हणून आपण स्क्वेअर केला. y चा स्क्वेअर y² आला, x चा स्क्वेअर x² आला. 48y/x आलं. तर ठिकाणी x² आहे, x² मोठा छेद आहे तो x² आहे, त्याला आपण सगळीकडे बोलूया. मल्टीप्लाइंग बाय x² ऑन बोथ साइड्स. मल्टीप्लाइंग बाय x² ऑन बोथ साइड्स. आपण दोन्ही बाजूला x² ने बोलूया. ऑन बोथ साइड्स दोन्ही बाजूंना x² ने गुणलं काय होणार मग. देयरफॉर 3y² इथे x² ने गुणल्यामुळे निघून गेले प्लस 48y/x. x एक कॅन्सल झाला, आपण x² ने गुणतोय. x² ने गुणल्यामुळे x² कॅन्सल झाला. इथे x ने गुणतोय. x² मधला एक x ह्या x ला गेला, राहिलं काय 48y/x राहिलं.
प्लस 23x² न गुणतोय इक्वल टू 0 ला x² गुणल्यावर 0 चालू. आपण दोन्ही बाजूला x² न गुणलेला आहे. Therefore 3y² plus 48xy plus 23x² is equal to 0. या ठिकाणी yx होतं ते आपण xy लिहिलेलं आहे. आता हे पद पहिल्यांदा पाहिजे 23x². Therefore 23x² plus 48xy plus 3y² is equal to 0. आपण ऍडजस्टमेंट काय केली या ठिकाणी 23 पहिल्यांदा ऍडजस्ट केलेलं आहे, 48 नंतर 3y² शेवटी. Therefore answer required joint equation हे आपल्याला पाहिजे होतं. required joint equation 23x² plus 48xy plus 3y² is equal to 0. This is your answer, last step.